राधिका, अरे झोपून गेली काय? आताच मला म्हणे तुम्ही ब्रश करून या म्हणे, मी चहा आणतो म्हणे तुमच्यासाठी. आणि पहा, मला ब्रश करायला धारलं आणि स्वतः झोपून गेली. हां, डोळा लागला वाटते तिचा. पण बरोबर आहे ना, आता दिवसभर काम करत राहते, थकून जाते तिचा जीव. एक मिनिटही हात खाली नाही राहत तिचा. पण जाऊ दे, आता आता तिला सोबती आली ना, आता दोघी मिळून लवकर लवकर होऊन जात जाईल. अर्धं काम ते करत जाईन, अर्धं काम हे करत जाईन. हिलाही सहारा होऊन जाते कसंही. पण आता उठू का नाही उठू इले? मस्त झोप लागली वाटते ती. आता कसं करू? पण उठवायचं लागणच, कारण की कामही पडले आहे ना. आता ते नवीन नवीन आली बिचारी घरात, तिला काय समजणार आहे कोणती वस्तू कुठं आहे कुठं नाही. आणि उठले की नाही उठले काय माहीत. नाहीचा तर स्वभाव माहीतच आहे. आता ते हॉस्टेलला राहायची सवय आहे ना. आता तिथं कसं, तिथं आपल्या मनमर्जी काम होतं, केव्हाही उठा आणि केव्हाही जा. पण आता आता घर चालू झालं ना, घर संसार चालू झाला. आता तेले ध्यान ठेवाच लागेल स्वतःवर. पण पहिले राधिकाले म्हणतो मी, मध्ये चहा आणून ते म्हणून पाय म्हणून तो जण उठले का नाही उठले, काय झालं काय नाही तर मग अजून आईनं लावावं पडपड तिकडे. राधिका, अरे हा पियुषजी आले का तुम्ही ब्रश करून? थांबा थांबा, मी तुमच्यासाठी चहा आणतो. हा काय चहा आणतं म्हणतं राधिका? तू किती काळ झोपली होती, चांगलीच झोप लागून गेली होती तुझी. हां, किती वेळची हाका मारून राहिलो मी, तर आवाज निघून राहिली होती ना, काही नाही. काहून तुला बरं गिरं वाटून नाही राहिलं काय? हां, तब्येत गिब्येत बरोबर नसन तर दवाखान्यात चालली जाजो. हां, मी सांगून दे, आईसोबत चालली जाजो. नाही हो, तब्येत गिब्येत सगळी बरोबर आहे. तब्येतीला काय होणार आहे? आता कसं तुम्हाला वेळ लागला तिकडे, तुम्ही ब्रश करत होते बाथरूममध्ये, तर इकडे थोडासा डोळा लागून गेला. बरं बरं, आणि साहेब पटकिनी साहेब बरं चहा आणून दे मला. हां, मग अजून तुला नाश्ता गिष्ट्याचं जेवण किवण बनवा लागून. आता ते नवीन नवीन आली, काही चांगलं बनवा. हां, आई काय म्हणते काय नाही विचार ना आईले. आणि उठली का नाही उठली तर ते एक वेळा पाहून घे. नाही तर अजून आईनं बडबड करावं, दिवस निघाल्या निघाल्या. हां, तुला तर माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे तो. बरं बरं पियुषजी, मी पटकीने जातो, तुमचा चहा ठेवतो आणि नंतर तेले पाहून येतो. हां, आणि ते उठले का नाही उठले तर, आणि उठले असन तर चांगलीच गोष्ट आहे. नाही उठले तर मी तेला आवाज देऊन येतो आणि मग येता येता तुमची चहा आणतो. बरं बरं. आता पहिले पियुषजीसाठी चहा बनवून घेतो आणि नंतर एक चक्कर अंकुश भाऊजीच्या रूमवर मारतो. त्याचा दरवाजा उघडा आहे का नाही आहे तो पहिले पाहा लागेल ना, झोपले आहे का उठले तर दोघे जण. आणि नाही तर मग माझ्या सासू किसूला माहीत झालं का आतापर्यंत झोपले आहे तर अजून फालतूच कटर कटर करत बसन. नवीन नवीन आली पोरगी घरात, नवीन नवीन सुनवायरी आहे. हां, पहिला दिवस चांगला गेला पाहिजे, नाही तर तेच मग जीवनाला लागून जाते नुसती कटर 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 कटर. आता मग लागलीच ना. आता मी किती काही केलं तर माझ्या सासूला काही हेच नाही आहे ना, कौतुकच नाही आहे. काही करा तुम्ही तरी म्हणते काही बरोबर आहेच नाही. तसं बिचारीचं होऊन जाईल. आता पहिले जातो आणि पाहून येतो, पहिले चहा ठेवून देतो. अम्माई, याचा दरवाजा तर अजूनही लागलाच आहे, उठले नाही वाटते हे. आता कसं? मी आवाज देतो पहिले. अंकुश भाऊजी, अंकुश भाऊजी, अंकुश भाऊजी. कसं करू आता? हे तर आवाजही नाही देऊन राहिले, गाढ झोपले वाटते. अंकुश भाऊजी, अंकुश भाऊजी. अरे वहिनी वय वाटते. पूनम, पूनम उठणं. अंकुश भाऊजी, अंकुश भाऊजी. पूनम, पूनम. पूनम तर चांगली गाढ झोपेत दिसून राहिली. मी दरवाजा उघडतो, काय म्हणून राहिली वहिनी काय माहीत. वहिनी, हे काय अजूनपर्यंत उठली नाही का पूनम? लवकर उठवा ना, 7 वाजून राहिले ना आता. आणि पटापट करा तुमचं आवर आणि आंघोळ गिंघोळ करून ये म्हणा इकडे हॉलमध्ये. हो 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 वहिनी हो. भाऊजी, हो हो नका करू, लवकर उठवा पूनमले आणि लवकर आणा इकडे. कारण की सासूबाई खूप वेळच्या उठल्या, त्यांना माहीत झालं की आतापर्यंत झोपल्या आहे म्हणून. मग तुम्हाला माहीतच आहे. पटकीने उठवा पूनमला आणि तयारी करून ये म्हणा इकडे हॉलमध्ये. हो 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 वहिनी हो. पूनम, पूनम उठणं, 7 वाजून राहिले ना. हां, आज पहिला दिवस आहे ना तुझ्या सासरमध्ये, उठणं. मी नाही उठत, मला झोप येऊन राहिली. अहो बिचारे, हे आपलं हॉस्टेल नाही होय ना, तुझं सासर होय ना, उठणं पटकिनी. अहो, मी तर विसरलेच. थांबा थांबा पटकीने. किती वाजले आता, किती वाजले? पूनम 7 वाजून राहिले, घे लवकर लवकर कर, ब्रश गिश कर, आंघोळ गिंघोळ कर आणि चल. कुठे चालू तर पण? अहो बिचारे, चल ना, हॉलमध्ये तर बसशील ना, का आंघोळ गिंघोळ करून इथंच बसशील रूममध्ये. चल ना. रात्री तर काही बोलणं झालं नाही, सगळीचे चेहरे उतरले होते आपण असं केलं तर. आता मिसळा नाही लागन काय, सगळीसोबत बोलायला लागन. आता ते विचारलं ना आपल्याला प्रश्न, रात्री त्याने काही विचारले नाही, रात्र झाली होती तर. आणि आपणही काही त्याला सांगितलं नाही. पण आता आता ते विचारलं नाही का आपल्याला कसं झालं काय झालं. आणि आईचा तर चेहरा त्या पाहिलाच होता ना. आई पहिलेच रागात होती, आणि जर तू अजून उशिरा उठली ना तर बस मग गेली तू कामातून. घे पटकीने कर बरं, आवर कर लवकर, मी ब्रश करतो. रात्री आलो आपण तर सासूबाईनं सरळ माझ्या तोंडाकडे नाही पाहिलं, काहीच नाही. कशी आहे कशी नाही 2 शब्द बोललेही नाही त्या. तुमचे बाबा तरी बोलले चांगले ना, दादाही चांगले आहे, वहिनी चांगली आहे. आणि तुमची आई थोडीशी हेच वाटते मला. वाटते ना तुले, आईचा जरासा गरमच दिमाग आहे. तर जराशी चिडचिड करते ते. तिच्याकडे एवढं लक्ष नाही द्या, इकडून काय ऐकावं आणि इकडून सोडून द्या. घे बरं, उठ बरं, कर ना आंघोळ पटपट. वहिनी आली होती बोलवासाठी, राधिका वहिनी. काय? वहिनी आल्या होत्या आपल्या रूममध्ये? नाही तर काय, वहिनी आल्या होत्या, बोलल्याही पूनम पूनम. आणि आवाज नाही दिला ना, काही नाही, मस्त झोपली होती तू तर घारखूर.
अहो अंकुशची आता कसं आपल्या तिकडे टेन्शन असतं दिवसभर आणि इथं आलो आणि इथं किती म्हटलं तरी नवीन जागा कायची झोप लागते, झोप काही लागली नाही बरोबर. आणि किती टेन्शन होतं घरचेचं, तिथून आलं तिथचं, माझ्या माहेरचं, सगळं टेन्शन होतं ना. त्याच्यानं तर किती रात्रपर्यंत मला झोपच नाही लागली. आणि आता पायटे डोळा लागला होता, तर आता चांगलीच झोपून गेली मी. बरं असं म्हणा, मी पटकीने तयारी करतो आणि येतो. तुम्ही घ्या तुमचं काय आहे ते तुमचं करा पटपट. एवढा दिवस निघाला, उजेड पडला आणि घरात कोणीच नाही दिसून राहिलं. उठले का नाही उठले तर. आणि हे राधिका काय माहीत उठले का नाही उठले तर आज. रोज तर सकाळीच उठून जाते, जेव्हा दिवस निघायचाच राहते तेव्हाच उठून जाते. तिचं सगळं होऊन जाते, झाडझूड गिरजूड. आज तिचं काही नाही दिसून राहिलं. आता दुसरी सून आली तर हिनं काय हात रोखून घेतले काय? काम गिम करत नाही म्हणत काय? दिसून नाही राहिली आणि कोणी नाही. राधिका काय झालं सासूबाई? उठली का राधिका? मला असं वाटलं का आज तू उठलीच नाही काय म्हटलं. तुला जाऊ आली ना लाईनी तर म्हटलं आनंदाच्या भरात झोपच लागून गेली का म्हटलं तुही. नाही हो आतीबाई, असं तिचं काही नाही. मी तर खूप वेळची उठली, चहाही बनवला. चहा आणून देऊ काय? हो चहा तिचं वाट पाहून राहिली मी, किती वेळची उठून बसली. म्हटलं राधिका पहाटेच उठते आणि आज तिचा कळता पत्ता दिसूनच नाही राहिला. मी तर इकडून तिकडे जाते तर दिसतच ना, आज तर दिसलीच नाही तू. किचनमध्येच होती का रूममध्ये होती काय माहीत. पण ते जाऊ दे, तू चहाही आण मले. तू इथे लाईनी जाऊन उठली का नाही उठली? का झोपलेच आहे? आराम निघूनच नाही राहिला ताईचा. आतेबाई उठले दोघे जण उठले. आता ब्रश गिश करतो म्हणे, आंघोळ करतो म्हणे, येतो म्हणे खाली. असं पण एवढा उशीर? तिला म्हणा लागत होते ना पहिला दिवस आहे म्हणा सासरवाडीत म्हणा, आणि एवढ्या वेळपर्यंत झोपा लागते काय? ऊन निघेपर्यंत. सर्व सूर्य चढून गेला डोक्यावर आणि आता उठून राहिले ते दोघे जण आहे ना. हे पोरगोही लय ऐदी झालं. काम धंदा सोडला आणि ह्या जास्तीच्या मार्गी लागला. पण जाऊ दे, आता ते येईन ना तयारी करून आंघोळ करून. तिला म्हणा काहीतरी गोड बनवून घेजो म्हणा. तिच्या हातानं काहीतरी गोड पदार्थ बनवून घे. हो आतेबाई, पण काय सांगू? गोड पदार्थात काय बनवायला सांगू? माय तुला तर बोलणं काही पुरतच नाही. नाही तर तू तर 17 पदार्थ बनवून ठेवून देतं. आणि खर्ची नाही जास्त राहते. बासुंदी तर गुलाबजामुन तर काय आता त्या मायच्या इथं त्या पाहिजे नाही कधी. इथं येते तिथं तुला असं वाटते का हे बनू का ते बनू. आतेबाई, माझ्या आईला तुम्ही कशाला आणता म्हणतात? नाही हो, मी मजा करून राहिली होती, तोंडून निघून गेलं ते. मी काय बोलन. आता तू माहेरी चांगला आहे ना. गरीब आहे म्हणा पण चांगलंच आहे ना. सगळं खाऊ घालते. आणि मी आता ऐकलं का तुझ्या भावानं म्हैसे घेतली म्हणते, दूध आता घरचंच आहे म्हणते. हो आतेबाई. तुझ्या आईला सांगशील मग. तूप गिफ्ट जमा झालं तर पाठवजा म्हणा पोरीच्या इथं. आता कामी येते, राव पडलं काही बनवला गिनवला तर. बरं झालं, मस्करी झाली. पण असं करतो आता ते पूनमच आहे ना तिचं नाव? हो आतेबाई. बरं ते पूनम उठन ना तर तिला म्हणा शिरा करून घे म्हणा. थोडासा तूप आहे त्या डब्यात आणि मस्त शिरा कर म्हणा. हो जेव्हापर्यंत माझ्या माहेरचं ते काही काढणार नाही ना तेव्हापर्यंत त्याला चांगलं नाही वाटन. आता काय गरज होती माझ्या माहेरचं नाव घ्यायची? माझ्या माहेरचे लोक इथे येतात काय यांच्या घरी खायसाठी? उलटं त्यांच्या इथूनच तूप आणू दे, हे आणू दे, ते आणू दे. आणि उलट म्हणते का गरीब आहे. गरीब पुरले पण ह्या श्रीमंत नाही पुरले. पाऊ खाऊ घालते. अगं राधिका जाणं पटकीने चहा आणून दे ना. हो आतेबाई हो. अरे हे काय तर निघालं माझ्या तोंडून. माझ्या तोंडही गपचूप राहत नाही, नुसतं पटर करत राहतो मी. आता काय म्हणून ते असं म्हटलं तसं म्हटलं. सांगन काय पियुषले का माहेरच्या वाऱ्यात अशी म्हणून राहिली होती म्हणून सासू? जाऊ दे, सांगन तर सांगत. काय चाललं मग वाया? जाऊ दे, आली ना आता आहे ना दुसरी. हे गेली तर आहे ते, काही टेन्शन नाही आता मला. आता तर म्हटलं मस्त पहिले तरी बसली राहू मी. आता तर मस्त आराम करन. एक हात दाबन आणि एक पाय दाबन, काही टेन्शन नाही आता मला. कधी तर माझ्या सासूचा असा राग येते का असं वाटते का काय बोलावं आणि काय नाही. पण फक्त त्याच्या वयाची जाण ठेवतो मी का आपल्यापेक्षा मोठे आहे, काय बोलावं पाहिजे येईल. म्हणून मी काही बोलत नाही. त्याचा आदर करतो तर त्याला असं वाटते का इले काही बोलताच येत नाही काय, इले काही समजतच नाही काय. असं वाटते काय बा घरात भांडणं करत बसावं आणि कलेश करत बसावं छोट्याशा गोष्टीवरून. म्हणून मी कोणत्याही प्रश्नाचं त्याचं उत्तर देत नाही. पण ते याचा फायदा उचलते ते याचा. आता काय गरज होती माझ्या माहेरच्या लोकांचं नाव घ्यायची? ते काय इथे येत बसले काय? एका फुटक्या कवडीची लागणदार नाही म्हटलं माझ्या माहेरचे लोक यांच्या. आणि तरी यायले फक्त ते सुचते माझ्या माहेरचं उपसणं, माझ्या माहेरचे टोमणे देणं. राधिका ताई, अरे पुन्हा आली काय? झाली काय आंघोळ झाली? हो राधिका ताई, आंघोळ वगैरे सगळं झालं, ब्रशही झाला. आता फक्त चहा प्यासाठी वाट पाहून राहिले हे अंकुशजी. तर म्हटलं चहा बनवतो म्हटलं त्याच्यासाठी. का तुम्ही बनवला का चहा? हो चहा बनवायची काही गरज नाही आहे. मी बनवला, सगळ्यांसाठी चहा बनवला. आणि तुला प्यायचं असेल ना तर तू पिऊन घे. आणि म्हटलं सासूबाईनं सांगितलं काहीतरी गोड बनव म्हणते आज तुझ्या हातानं. काहीतरी बनव गोड. शिरा म्हणत होते त्या. येते का तुला शिरा बनवता?
शिरा वहिनी ताई अगं काय बोलून राहिली वहिनी ताई ताई म्हण ना सरळ सरळ काय हे आणि काऊन काय झालं बनवता नाही येत काय शिरा नाही बनवता येत काय राधिका ताई मला नाही येतो शिरा बनवता मी कधी नाही बनवला माझ्या घरी पण नाही बनवला आता शिक्षणाच्या निमित्तानं जास्त करून हॉस्टेलवरच राहत होती ना मी तर घरचे कामं नाही आहेत एवढे आणि शिरा तर मला समजतही नाही फक्त खाल्ला मी बनवला कधीच नाही पहा काय झालं आता कालपासून असं वाटून राहिलं होतं जेव्हापासून लाईनी जाऊ घरात आली तेव्हापासून का चला आता थोडं तरी काम आपलं हलकं होईल हां दोघी हिडून करून घेऊ पण इथं तर पूर्णच घागर उतानी आहे म्हणते हां काय करता आता बेकारच फसली राधिका जिकडून तिकडून फसतच राहते काय करावं तो आता येत नाही म्हणते काहीच आता शिकवा लागन येले शिकवा तर लागनच नाही तर अजून तिकडून नाही बोलणे ऐका लागन सासूचे म्हणून काय अजून बिचारीले सकाळी पहिला दिवस बोलणे ऐका लागन हे नाही बनवता येत नाही ते नाही बनवता येत चला पप्पा आता टीचरही बनून जा तुम्ही हां मस्त आता येले शिकवतो कर म्हणून शिरा म्हणून जसं सांगतो तसं अगं पूनम शिरा लवकरच बनतो फक्त त्याच्यात चांगलं तूप टाका लागते आणि त्याला चांगलं भाजावं लागते आपल्या रव्याले हां चांगलं भाजलं खरपूस तर मस्त शिरा बनते तुला येत नाही ना काही टेन्शन नको घेऊ तुम्ही आहे ना जेव्हापर्यंत मी आहे ना तेव्हापर्यंत टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे हां चल मी सांगतो तुला तसं कर पण पहिले नाही काय मला सासूबाईला चहा देऊन येऊ दे नाही तर अजून मग त्या ओरडत बसन बरं ताई लवकर या पण तुम्ही हां मला काहीच नाही समजत इथचं आणि मला माहितीही नाही कोणती वस्तू कुठं आहे तर हो मी लवकरच जाते आणि लवकरच येते ऐकलं तर होतं पप्पा टी व्हीत मोबाईलमध्ये का जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा काहीतरी गोड पदार्थ बनवा लागते म्हणून पण असं वाटलंच नव्हतं ना का एवढ्या लवकर सासरी येऊन जाईल म्हणून आणि हे सगळं बोलवा लागेल म्हणून आईनं कधी बनवू दिलं नाही अभ्यास कर आणि अभ्यासातच राहिली आणि इकडचं काही जमलंच नाही मग कधी गेलीच नाही ना किचनमध्ये तर कसं येणार आहे आणि आता एकाएकी असं झालं पण असं म्हणा आता पटपट शिका लागेल ना आणि जाऊ तर चांगलं वाटून राहिला शिकून देईन भले चला तर मग मंडळी आता आमचा आज स्वयंपाकघरातला पहिला दिवस आता काहीतरी गोड बनवा म्हणते हां आणि त्याच्यातही शिरा गिरा काही आपल्याला येत नाही आता ते जाऊबाई आहे आणि तो शिरा आहे आता म्हणून सांगा म्हणून कसं काय टाका लागते कसं काय बनवा लागते तसं करतो मी हां आपलं काही एवढं काही जमत नाही ते किचनमधलं तर असं आहे बा व्हिडिओ हां आता तुम्हाला राधिका ताईची जाऊ कशी वाटली तर सांगा मला कमेंट करून हां आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हायपाई नक्कीच द्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता उद्या माहीत पडते कसं काय बनवते तर राधिका ताईची जाऊ शिरा हां म्हणजे मी मलाच बनवावं लागेल ना बाप्पा आता शिरा आता माझीच पहिली रसोई आहे ना मग मलाच नाही बनवावं लागत काय बरं आता पटपट मी तयारी करतो पण माहीत नाही ना सामान कुठं ठेवलं आहे कुठं नाही आता राधिका ताई येईल तेव्हा त्याला विचारा आणि त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण की राधिका ताईच्या जेव्हापर्यंत 1000 सबस्क्रायबर होणार नाही तेव्हापर्यंत त्यांचं चॅनल मोनेटाईज होणार नाही म्हणून त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना समोर न्या एवढंच म्हणायचं होतं पण आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज मीच तुमचा निरोप घेतला आता राहिले तुमचे नावं तर आता ते नावही मीच घेऊन टाकतो हां कारण की तुम्ही छान कमेंट करता ना राधिका ताईला आणि आता माझ्यासाठी पण अशीच कमेंट करत जा हां मी काही एवढी वाईट नाही आहे आता कसं जेव्हापर्यंत आपण या घरात राहत नाही ना तेव्हापर्यंत आपल्याला समजत नाही ना कोण कसं आहे कसं नाही पण मी काही एवढी वाईट नाही हां दिसून राहिलं ना तुम्हाला कशी आहे कशी नाही सांगा कमेंटमध्ये अगं पूनम कोणाशी बोलत आहे तू राधिका ताई आपली यूट्यूब फॅमिली त्यांच्याशी बोलत होते त्यांना सांगितलं तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणून हां लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा छान आणि हाईप त्याला विसरू नका मी तेच सांगत होती त्यांना आता तुम्ही आल्या म्हणून नाही तर त्यांचा निरोपही मीच घेत होती सगळं मीच करून घेत होती आता आपल्याला स्वयंपाक तर काही जमत नाही तर म्हणून म्हटलं हेच करून घ्या बरं आता आली वेळ सगळ्यांचा निरोप घेण्याची हां ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली चला त्यांचे नाव घेऊ आपण ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर हितेश डहाके सुजाताताई ढेरे सुब्धाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई सुनंदाताई दुसाने कल्पनाताई मांडले अमरावती कविताताई सुनारकर प्रांजलीताई अरवार अंजनगाव सुरजी मराठी लताताई गोरे वैशालीताई इंगडे कुमुदताई उघाडे प्राचीताई मुळे रश्मीताई दडवी प्रियंकाताई मून रंजनाताई इंगोले गिरीश बोडखे नागपूर निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर प्रियंकाताई वानखडे तर या सर्वांचे खूप धन्यवाद असाच राधिकाचे व्हिडिओ पहा राधिकाला सपोर्ट करा आणि राधिकाला पुढे न्या आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या धन्यवाद